पंडित जवाहरलाल नेहरूजी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री राहिले होते. आता निवडून येऊन सर्वाधिक प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम 4398 दिवसांचा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे. आणि नुसता विक्रम केला नाही तर या देशाला जगभरामध्ये नावलौकिक मिळवून देण्याचं काम केलं आहे. या देशाचा डंका जगभरामध्ये या ठिकाणी वाजवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. या देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती 4थ्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं आहे. आता तर त्यांनी संकल्प केला आहे की आणखी आपली अर्थव्यवस्था मजबूत करून ती 3ऱ्या क्रमांकावर आली पाहिजे आणि भारत देश हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. हे देखील आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. सर, आज एनडीएची बैठक होते. खरं म्हणजे त्यांनी विकसित भारत 2047 ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे 12 वर्ष त्यांचा एक तप पूर्ण झालं आणि पुढची 2047 म्हणजे 21 वर्षाचा सगळा जो काय रोडमॅप त्यांनी बनवलेला आहे, यावरून त्यांची दूरदृष्टी या देशाच्या प्रती काय ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मला हेही सांगायला आवडेल की देशातच नाही तर जगभरामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे. 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हे देखील प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून 140 कोटी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. 140 कोटी जनतेची प्रेरणा आणि प्रेम आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देखील मी जेव्हा 2022 ते 24 मुख्यमंत्री होतो त्या काळात देखील आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्याही काळामध्ये की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला देखील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी हायवे, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण पोर्ट अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला. कारण UPA सरकारने जेव्हा UPA सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्राला अवघे 2 लाख कोटी दिले होते. परंतु फक्त 12 वर्षामध्ये मोदी सरकारने 10 लाख कोटी रुपये दिले. आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्यामध्ये देखील त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आणि मराठी भाषा संपूर्ण देशभरामध्ये विश्वविद्यालयांमध्ये त्या बाबतीमध्ये त्याचा प्रचार व्हावा यासाठी देखील निर्णय घेतला. त्यामुळे विकास ते विरासत म्हणजे डेव्हलपमेंट पण केला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणू तर UPA सरकारच्या काळात जेवढे रस्ते होते त्याच्या दुप्पट रस्ते केले. विमानतळं जेवढी होती त्याच्या दुप्पट विमानतळं केली. या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 भारत राहिला. आणि त्याचबरोबर महिलांना देखील आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांनी केलं. जनधन योजनेतून 50 कोटी लोकांची बँक खाती त्यांनी खोलली. त्याचबरोबर काँग्रेस आतापर्यंत गरिबी हटाव म्हणत होतं. गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु मोदीजींनी 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती काढलं. आजही 80 कोटी लोकांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू देण्याचं ते काम करतायत. त्यामुळे त्याचबरोबर आपली जी प्राचीन मंदिरं आहेत, पुरातन वास्तू आहेत, म्हणजे वाराणसी कॉरिडॉर असेल, सोमनाथ कॉरिडॉर असेल, अशा अनेक जे काय यांना देखील त्याचं जतन करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि महाराष्ट्रातले 11-12 किल्ले युनेस्कोमध्ये त्यांची नोंद झाली. त्याच्या मागे देखील मोदीजींचं सहकार्य होतं. त्यामुळे विकास से विरासत म्हणजे सगळे म्हणजे शेतकरी सन्मान योजना त्यांनी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. युवकांना रोजगार, स्किल डेव्हलपमेंट आहे, स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी रोजगार दिला.
महिलांना जनधन योजना, लखपती दीदी, ड्रोन दीदी, या सगळ्या योजना त्यांनी केल्या. त्यामुळे शेतकरी, गरीब, युवा आणि महिला असे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलं आणि म्हणूनच ते खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. एक आणखी मी आपल्याला सांगू इच्छितो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं आणि 370 कलम हटवणं, तेही मोदीजींनी दोन्ही कामं केली. यासाठी विशेष त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार देखील मानतो. तुम्ही प्रस्ताव मांडणार सर, आज एनडीएची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये जो अभिनंदनाचा ठराव येणार आहे. दुसरं ऑपरेशन सिंदूरच्या नंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं कामही त्यांनी केलं. घर में घुस के मारेंगे हा ये नया भारत आहे. सैन्याला फ्रीड हँड दिला, नाहीतर अगोदर बोटचेपी धोरण घ्यायचं. ते सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये गेलेली आपण पाहिलेली आहेत, पण आता ते होऊ देत नाहीत मोदीजी. आणि म्हणून असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. ट्रम्पचं टॅरिफ जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, तेही त्यांनी अमान्य केलं, शेतकऱ्यांना दिलासा दिला. म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता देश हित प्रथम, नेशन फर्स्ट, हा जो काही त्यांनी भूमिका घेतली, ही भूमिका सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणूनच गरीब कल्याणासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आणि या देशाच्या विकासासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी त्यांचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तोच सर, आज प्रस्ताव आज जो मांडणार NDA च्या आहात बैठकीचा प्रस्ताव एनडीएच्या करतो. बैठकीत. आणि सर, या पूर्ण 12 वर्षाच्या कार्यकाळात तुमचा पण एक एनडीए पार्ट घटक म्हणून महत्वाचा एक रोल प्ले होतो. बरोबर आहे. आज त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे त्यावर देखील